प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात। कोalitionचं गव्हर्नमेंट आहे आणि कोalitionच्या गव्हर्नमेंटमध्ये 3 नेते आहेत। एक भारतीय जनता पक्षाचे नेते असतील जे राज्याचे मुख्यमंत्री होतील, शिवसेनेचे नेते असतील, स्वाभाविकपणाने परवा चर्चा झाल्याप्रमाणे उपमुख्यमंत्री होतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ते उपमुख्यमंत्री होतील। स्वाभाविकपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून अजितदादांची निवड केलेली आहे। काहीच वेळात अजित पवार हे दिल्लीत येणार आहेत, नेमकं कारण काय आहे? अजित पवार अशी मुंबई माहिती मिळाली आम्हाला की अजित पवार दिल्लीला येत आहेत, काय वास्तविकता येणार आहे की नाही येणार आहे? बैठकीसाठी त्या खासगी बैठक आणि येणार आहेत की नाही? मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे। गेले 25 वर्ष 30 वर्ष मी त्यांचा अतिशय निकटचा सहकारी आहे। या क्षणापर्यंत अजितदादा दिल्लीला येणार आहेत या बाबतीतली मला कुठलीही पूर्वसूचना नाही किंवा मला काही कळवण्यात आलेलं नाही। तर येणार असतील आले तर मला निश्चित कळवलं जाईल। पण साहेब ते तिथून निघाले म्हटल्यानंतर जर तुम्हाला कळवलं असेल तर याचा अर्थ असा आहे का की अजितदादा येणार नाहीत दिल्लीमध्ये? एक असं आहे की इतक्या वर्षाचा आम्ही ज्या वेळेला आलो त्यावेळेला परस्परांना त्या संदर्भातली माहिती होती, परंतु मुंबईला निघाल्यामुळे ते दिल्लीलाच निघालेच असतील असं माझ्याकडे काही माहिती नाही। आणि जी काय बैठक व्हायची होती ती त्या दिवशी अमित भाईंच्या सोबत झालेली आहे। आता या उपर काही चर्चा असेल तर नक्कीच त्या संदर्भातली माहिती कळेल। तीनही पक्षाच्या सर्व चर्चा झाल्यात मंत्रिमंडळ वाटपा संदर्भातल्या पूर्णपणे नाही, मी आपल्याला तेच म्हणालो। माननीय एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा काल पत्रकार परिषदेमध्ये तेच सांगितलं। 2 दिवसापूर्वी देवेंद्रजींनी सांगितलं, त्या दिवशी तर रात्री अमित भाईंची भेट झाल्यावर स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्याला सर्वांना ब्रीफिंग केलं। भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री देण्याच्या संदर्भामध्ये त्या बैठकीमध्ये चर्चा झाली। बाकीच्या चर्चा ज्या आहेत योग्य वेळेला त्या ठिकाणी होतील। ज्या अर्थी 5 तारखेला मंत्रिमंडळाचा शपथविधी आहे असं घोषित करण्यात आलं आहे, याचा अर्थ आज उद्या परवापर्यंत त्या उरलेल्या चर्चा होऊ शकतात। भाजपचा मुख्यमंत्री असणार हे नक्की झालं।